पाठ 24. आपण परिसर धोक्यात आणत आहोत का? मुलांनो, सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे. बुद्धिमत्तेचा वापर करून आपण आपलं जीवन खूप सुखाचं केलं आहे. माणूस परिसरातल्या वस्तूंपासून नवीन पदार्थांची निर्मिती करतो. 150 वर्षांपूर्वी खनिज तेलाचा वापर कसा करायचा हे संशोधकांनी शोधून काढलं. मग माणसांनी हे नवीन इंधन वापरून चालवता येईल अशी वाहनं निर्माण केली. मोटार कार, बस, ट्रक, स्कूटर अशा वाहनांचा शोध लावला. दगडी कोळसा वापरून चालणाऱ्या आगगाड्याही संशोधकांनी बनवल्या. त्यामुळे आपले कष्ट वाचले आणि वेळ कमी लागला. पाण्याची गरज भागावी म्हणून आपण धरण बांधलं. वाहतुकीसाठी रस्ते आणि लोहमार्ग निर्माण केले. गरजेच्या वस्तू तयार करण्यासाठी कारखाने काढले, तर निवारा हवा म्हणून घरं बांधली. पण यासाठी लागणाऱ्या वस्तू मात्र माणसांनी परिसरातूनच मिळवल्या. जंगलं, शेते, खाणी अशा ठिकाणाहून त्या मिळवल्या. कारखान्यात वापरून घाण झालेलं पाणी नदीत सोडलं आणि या सगळ्याचा परिणाम परिसरावर झाला आणि परिसराची हानी झाली. गेल्या 60 वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या तिपटीनं वाढली. त्यामुळे ज्या वस्तू आपण परिसरातून गरजेपोटी घेतो त्यांची मागणी अतोनात वाढली. खेड्यामध्ये रोजगार मिळेना आणि शहरांमध्ये दाटीवाटी व्हायला लागली. खेड्यातले लोक रोजगारासाठी शहरात यायला लागले आणि शहरातल्या लोकांना पुरेसं पाणी मिळेना. घरांची संख्या अपुरी पडायला लागली. त्यामुळे शहराभोवती असणारी शेती संपून तिथे नवीन वसाहती झाल्या. त्यासाठी तिथली झाडं तोडली. शहरामध्ये कामावर जाण्यासाठी जास्त अंतर पार करावं लागलं, म्हणून शहरातले लोक वाहन खरेदी करू लागले. सगळ्या शहरांमध्ये धूर ओकत ही वाहनं फिरायला लागली. त्यामुळे शहरातल्या लोकांना श्वसनाचे विकार व्हायला लागले. शहरातून झाडं हद्दपार झाली आणि पक्ष्यांना घरटी बांधायला जागाच मिळेना. त्यामुळे शहरातले पक्षी कमी व्हायला लागले. लोकसंख्या वाढल्यामुळे शहरातील सांडपाण्याची व्यवस्था कोलमडली. त्यामुळे भरवस्तीमध्ये पाणी साचून डास वाढले आणि हिवताप, डेंगी, हत्तीरोग, चिकुनगुनिया अशा रोगांचा प्रसार झाला. पाणी ही सजीवांची सर्वात महत्वाची गरज. माणूस शारीरिक स्वच्छता, घराची स्वच्छता, स्वयंपाक, शेती, उद्योगधंदे, बांधकाम सर्व कामांसाठी पाणी वापरायला लागला. त्यामुळे नद्यांचं पाणी कमी झालं, विहिरी आटू लागल्या आणि उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली. लोकसंख्या वाढली, पण पाऊस मात्र तेवढाच पडतो. त्यामुळे पाणी अपुरं पडलं, म्हणून आपण धरणं बांधली. काही जण विहिरी खणण्याऐवजी नलिका कूप खोदू लागले आणि पाणी उपसण्यासाठी हातपंप वापरायला लागले. पंपांमध्ये सुधारणा झाली. डिझेल वापरून चालवता येईल असे यांत्रिक पंप लोक वापरायला लागले. आता लोकसंख्या वाढीमुळे आणखीन एक बिकट समस्या उभी राहिलीये, ती म्हणजे अन्न पुरवठ्याची. देशात पिकणारं अन्न वाढत्या लोकसंख्येला पुरे पडेना झालंय. पूर्वी शेतकरी वर्षाकाठी एकच पीक घ्यायचे, ते सुद्धा आता दुबार आणि तिबार पिकं घ्यायला लागले. त्यामुळे अन्नाचं उत्पादन वाढलं, पण शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली. पूर्वी जमिनीत मुरलेलं पाणी पारंपरिक पद्धतीने शेतीला दिलं जाई. काही ठिकाणी रहाटगाडगं असायचं, तर काही ठिकाणी मोट वापरली जायची. आता मात्र यांत्रिक पंप खूप जास्त पटीने पाणी उपसतात आणि त्यामुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे. आणि म्हणून आपल्या गरजेच्या वस्तू परिसरातून मिळवताना परिसरावर वाईट परिणाम होऊ नयेत याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. यानंतर स्वाध्याय. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची टिंबटिंब निर्माण होते. टंचाई. रेडा किंवा बैल लावून
टिंबटिंब फिरवले जाते. रहाट गाडगे. सर्व प्राण्यांपेक्षा टिंबटिंब अधिक बुद्धिमान आहे. माणूस. मोट म्हणजे चामड्याची एक मोठी टिंबटिंब. पिशवी. टिंबटिंबसाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले आहेत. रोजगारासाठी. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.